नमस्कार, मी शुभम गोवर्धन. आपण पाहत आहात विजय न्यूज. कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या देवीचा शारदीय नवरात्रोत्सव 15 दिवसावर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना जगदंबेच्या दर्शनापासून यंदा वंचित राहावे लागणार आहे. मंदिर संस्थानाने यंदा चालत येणाऱ्या भाविकांना प्रवेशबंदी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा तुळजापूर येथून भवानी ज्योत देखील घेऊन जाता येणार नसल्याचे तुळजाभवानी मंदिर संस्थेने जाहीर केले आहे. मोजक्या पुजारी, महंत आणि सेवायरांच्या उपस्थितीत पूर्वोपारप्रमाणे सर्व धार्मिक विधींना मान्यता देण्यात आली आहे. देशातील 3.5 शक्तीपैकी पूर्वपीठ अशी ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सव 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपूर्वी राज्यभरातील शेकडो नवरात्रोत्सव मंडळ भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापूरला दाखल होतात. हलग्यांचा कडकडाट, कुंकवाची मुक्त उधळण आणि आई राजा उदयचा गगनभेदी गजर अशा भक्तिमय वातावरणात हजारो तरुण तुळजापुरातून आपापल्या गावी भवानी ज्योत घेऊन जातात. कोरोनाचा वाढता कहर, संक्रमित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या आणि त्यामुळे वाढलेला मृत्यूचा टक्का प्रशासनासाठी सध्या मोठे आव्हान आहे. त्यामुळे यंदा भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळावर निर्बंध घालण्यात आले आहे. गट स्थापनेनंतर उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आणि परिसरातील जिल्ह्यासह आंध्र आणि कर्नाटकातून जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला हजारोच्या सोलापूर जिल्ह्यातून देखील लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत येतात. जगदंबेला खेटा घालण्यासाठी मोठ्या श्रद्धेने चालत येणाऱ्या भाविकांना यंदा खेटा घालता येणार नाही. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने पायी येणाऱ्या भाविकांना तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा ऑनलाईन दर्शनावरच भाविकांना समाधान मानावे लागणार आहे. विजय न्यूजवरून मी शुभम गोवर्धन.